शेळी पालनामध्ये कोणकोणत्या चाऱ्याचे आपण नियोजन केले पाहिजे, तर आजचा या व्हिडिओ खास करून शेळी पालनाचा जे चारा आहे तर त्याच्यावर व्हिडिओ शूट होत आहे बघा. तर राम राम शेतकरी मित्रांनो, तर फार्मर फ्रेंड म्हणजेच शेती मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारी प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर आज आपण आधुनिक शेती सतीश रणेर यांच्या फार्मवरती आलेलो आहेत. तर यांच्या फार्मवरती जे शेळ्यांना जे लागणारा हिरवा चारा आहे, तर ह्या हिरव्या चाऱ्याचं कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं समोर पाहू शकता की नेपियरच्या वेगवेगळ्या ज्या व्हरायटी आहेत, तर ह्या व्हरायटी इथे लावलेल्या आहेत. तर नेपियरच्या जे शेळी पालनामध्ये विविध जे चाऱ्याचा आपल्याला उपयोग करता येईल अशा प्रकारे आता इथे पाहू शकता की हे सुपर नेपियर आहे. शेळी पालनासाठी पण याचा आपण वापर करू शकतो आणि इतर तुमच्याकडे जे जनावरं आहेत, गाई म्हशी यांच्यासाठी सुद्धा आपण या चाऱ्याचा वापर करू शकतो. आणि इथं विविध प्रकारची अशी चाऱ्याची लागवड केलेली बघा. तर चाऱ्याची लागवड कशा प्रकारे केलेली आहे आणि इथं कोणकोणती चारे आहेत, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व चारे कशा प्रकारे लावलेले आहेत, तर यांचं कसं नियोजन आहे तर हे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर इथं पाहू शकता की आता इथं आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे नेपियरचे चारे आहेत, तर इथं खूप प्रमाणात आता हे पाहू शकता की हा रेड नेपियर चारा आहे बघा. तर ऑस्ट्रेलियन रेड नेपियर म्हणजे जसा आपला नेपियर हिरवा असतो, तर तसा हा याचे पानं देखील लाल आणि जी कांडी आहे ते कांडी पण याची लाल कलरची आहे बघा. हे बघा, तर याची आता सध्या कटिंग केलेली आहे. तर कटिंग केलेली त्याच्यानं काय छोटाला आहे, काय मोठाला आहे बघा. आणि त्याच्या बाजूला पाहू शकता की जे हिरव्या, आता हे बघा इथं अशा प्रकारे पाट्या लावलेल्या आहेत. हा रेड नेपियर चारा आहे बघा. आणि हे जे पाहू शकता की हा स्मार्ट नेपियर चारा आहे. तर याची हाईट जी आहे, तर याची हाईट आहे बघा तुम्हाला 5 फुटापर्यंत वाढू शकते. आणि हे शेळ्यांना सर्वात आवडणारा चारा आहे बघा. तर याची जी हाईट कमी असल्यामुळे याचा जे वेगवेगळे दुसरे जे चारे आहेत तर ते कसे कडक असतात, तर हा एकदम नरम चारा ज्याच्यामुळे शेळ्यांना तुम्ही साधा आपला कोयत्यानं किंवा आडकीत्यानं याला कापून जरी टाकला तर याची तुम्हाला कुट्टी देखील करायची गरज नाही, जसे की दुसऱ्या चाऱ्याची तुम्हाला कुट्टी करून शेळ्याला टाकणं लागते. तर याची जे बुंद आहे, तर याचा जे फुटवे फुटायची संख्या आहे, तर याची फुटवे फुटायची संख्या खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहे. पण याची हाईट जरा दुसरे जे नेपियर आहेत तर त्याच्यापेक्षा जरा कमी प्रमाणात होती. पण शेळ्यांना खाण्यासाठी हे एकदम उपयुक्त असा चारा आहे बघा. आणि बाजूलाच पाहू शकता की हे जे कंस आलेले आहेत, तर हे गोपीकृष्ण चारा आहे बघा. गोपीकृष्ण चारा पण शेळ्या एकदम आवडीने खातात. तर आणि गोपीकृष्ण, स्मार्ट नेपियर, रेड नेपियर या इथं जे चारे लावलेले शेळी पालनासाठी, तर याचा उपयोग तुम्ही तुमचे जे इतर पशुपालन आहे किंवा गाई म्हशी बैल यांच्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता. हे बघा गोपीकृष्ण गवत आहे इथं. तर गोपीकृष्ण रेड नेपियर, दशरथ घास यांची तुम्ही लागवड करून तुमचं जे शेळीपालन आहे, शेळीपालनामध्ये याचा चांगल्या प्रमाणे वापर करू शकता. तर इथं जे आहे आणि इथं पाहू शकता की इथं जे भाजीपाला त्यांच्या घरच्यासाठी, आणि इथं सध्या मेथी घास टाकलेला आहे बघा. तर मेथी घासाची लागवड आहे. तर इथं जे मिनी स्प्रिंकलर बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तर मिनी स्प्रिंकलरद्वारे याला पाणी चालू आहे बघा.
तर मेथी घास पण एकदम चांगल्या आवडीने चांगल्या प्रकारे आवडीने शेळ्या ह्या चांगल्या प्रकारे खातात बघा. तर मेथी घासाची लागवड तुम्ही इथं पाहू शकता की जे मिनी स्प्रिंकलरच्या साहाय्याने इथं मेथी घासाची जी लागवड आहे तर लागवड केलेली आहे. मेथी घासाच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की हा स्मार्ट नेपियर आहे आणि दशरथ घास पण इथं लावलेला आहे बघा. आणि एकूण दशरथ घासाची इथं छाटणी केलेली. तर छाटणी केल्यानंतर डबल चालू झालेला आहे आणि इकडं जे आहे तर इकडं हा मोठाला दशरथ घास झालेला आहे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, असेच आपल्या चॅनलवरती शेतीविषयक आणि शेळीपालन, कोंबडीपालन यांच्याविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हे पाहू शकता की इथं जे गांडूळ खत आहे, गांडूळ खताचं पण इथं बेड आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर